नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। सर्वाधिक पाऊस हा अंबोलीमध्ये 224 मिलीमीटर झालेला आहे, तर इगतपुरीमध्ये 205 मिलीमीटर, त्र्यंबकमध्ये 148 मिलीमीटर आणि गौतमी गोदावरी परिसरात 121 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। नाशिक शहरात गेल्या 12 तासांमध्ये 120 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ सुरू झालेली आहे। दिलासादायक अशी ही बातमी आहे, कारण की धरणांमध्ये वाढ झाल्यानंतर पाणी पातळी धरणांच्या वाढ झाल्यानंतर तशा पद्धतीने पाणी कपात सुद्धा कमी होऊ शकते आणि सगळ्यांना पूर्ण वर्षभर पाणी पुरण्याची शक्यता आहे। तर नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि कळवणमध्ये रस्ता खचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। वडाळा आमदर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरती भगदाड पडलेला आहे। रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे। या रस्त्यावरून प्रवास करणं धोकादायक झालेलं आहे। भगदाड पडल्याचं आपण पाहतोय। बाजूनं अगदी वेगानं पाणी सुद्धा वाहत आहे, पाण्याचा प्रवाह सुद्धा वेगवान आहे, म्हणून जर चुकून इथे कुठली दुर्घटना झाली तर मात्र ते जीवानिशीही जाऊ शकतं।